दोन्ही टीम जर 12वा खेळाडू असेल तर पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. तुमची बॅटिंग असेल तर तुम्हाला यावंच लागेल एका खेळाडूला, कारण बॅटिंगच्या वेळेला खेळाडू असणं गरजेचं आहे. सूरज शिंदे चला फिल्डिंग लावा. शैलेश भाऊ कोण येते का? येते. एक शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाची ओळख आहे माळादेवी कुसरून. येस, पॉवर प्लेच्या आतमध्ये अर्जुन भाऊ तो तिथे प्लॅस्टिक आहे ना, ते उचला ना प्लीज, घेऊन या बाहेर. ते बघा तिथे, कारण हे मैदान जर पाहिलं तर एवढं स्वच्छ आहे ना, तुम्ही पाहता क्षणी प्रेमात पडाल. आणि यासाठी पाटण तालुका क्रिकेटने प्रत्येक आयोजकाने मेहनत घेतात. शिवाजी जाधव बॉस यांचं प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असतं, कारण जिथे आपण दिवसभर खेळतो, वर्षभर खेळणार आहोत, ते मैदान स्वच्छ ठेवणं आपलं जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि चेंडूचा रॅपर देखील प्लीज खिशामध्ये ठेवा, ज्यावेळेला नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल. आणि कचरा इतरत्र टाकू नका मित्रांनो. तुम्ही इथे एक पिशवी ठेवली स्टेजच्या बाजूला, त्या पिशवीमध्ये कचरा टाकायचा आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच चिखलेवाडी विपक्ष शिंगमोडेवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. सळवे 11, वन डे स्टार गुडे, जुळेवाडी आणि कुंभारगाव हे संघ गटामध्ये आहेत. संतोष सिंग सरांचा इशारा आलाय, सामन्याला होते सुरुवात. प्लेज द कॉल. पहिला चेंडू सूरज शिंदे गोलंदाजी मार्कवर. मंगेश सूर्यवंशी, नवनाथ सावंत ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. जय हनुमान चषक 2026चा पहिला चेंडू. तुम्हाला दिली जातील 15 मिनिटं, कारण तुम्हाला सगळ्यांना नियम माहीत आहेत, परंतु तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी एकदा तुम्हाला 15 मिनिटांमध्ये डाव पूर्ण करायचा आहे. चला टीम चॅम्पियन माळादेवी कुसरून, आज काहीतरी वेगळं चालू आहे त्यांच्या मनामध्ये. एवढ्या वेळ ते सहसा घेत नाहीत, परंतु कोण येत असेल तर प्लीज मॅच चालू करा. दुसऱ्या मॅचला त्यांना घ्या. 9-19 पहिला चेंडू. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, एक धाव मिळेल घोषांकी क्षेत्रामध्ये. धावांचा श्री गणेशा झालाय टीम मराठा वॉरियर्स. मिस्टर KPL म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सूरज शिंदे. कुसरून प्रीमियर लीग जी दरवर्षी गावी होते आणि ती गावी होणारी स्पर्धा या खेळाडूने यावर्षी गाजवली. पाटण तालुका क्रिकेटमधील एक शिस्तबद्ध संघ म्हणून या चॅम्पियन माळादेवी कुसरून संघाची ओळख आहे. प्रत्येक आयुष्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं, सहकार्य असतं सर्व खेळाडूंचं. स्लोअर वन ऑन साईडला खेळलाय, काऊ कॉर्नर आहे तैनात. अर्जुन एक टप्पा चेंडू पकडतील आणि ज्या प्रकारे त्यांनी थ्रो केला, कारण सीमारेषेवर होते आणि रशीला अगदी पाय लागलाय. होय, 4 धावा, चौकार. मराठा वॉरियर्स या खुर्च्या घेऊन जा बसण्यासाठी प्लीज. येस, 4 धावा पंच इथे. तुम्हाला बसण्यासाठी खुर्च्या तिकडे ठेवा डगआउटमध्ये, कारण दिवसभर लागतात. अर्जुन सहसा अशा प्रकारे चुकी करत नाहीत. अर्जुन पवार एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत माळादेवी कुसरूनचे, आणि कधी कधी या बाउंड्री लाईनला पाय लागतो, चुकून लागतो तो. आणि 4 धावा मिळाल्यात फलंदाज
मंगेश सूर्यवंशी यांना. हाफ टॅकल चेंडू पूल केलाय आणि चेंडू झालाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. गुल. 6 धावांसाठी मंगेश सूर्यवंशी यांच्या बॅटमधून जय हनुमान चषक पहिला दमदार षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केले आणि चांगला फटका मंगेश सूर्यवंशी यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना सूरज शिंदे यांच्यावर आता प्रत्येकाला वेध लागलेत PTPLचे. PTPL यावर्षी डे नाईट तर आहेच, परंतु मालिकावीरसाठी दुचाकी. तालुक्याचा बायकर मॅन कोण दुसरा, याचं उत्तर शोधण्याचा प्रत्येक प्रेक्षक एन्जॉय करतोय. आज आपण मिरजवाडीचं आयोजन पाहतोय, प्रत्येक आयोजन दर्जेदार. हा देखील पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग नाही तर लॉंग लेगला एका धावेसाठी हा चेंडू मार्गस्थ झालाय, परंतु फटका चांगला होता. अशा प्रकारचे फटके एखाद्या खेळाडूचा आत्मविश्वास दुणावतात. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडू अखेर 12 धावा. वेलकम सनी शिंदे 12वे खेळाडू आहेत चॅम्पियन माळ्यादेवीचे. शनिवारचा दिवस आहे म्हणजे कधी कधी खेळाडू कमी असतात. 1 to go. चला खूप वेळ घेत आहे टीम, थोडंसं स्पीडअप करा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सूरज शिंदे गेले जरूर, परंतु कव्हर्सला वेगाने आला क्षेत्ररक्षक. अधिक शिंदे यांनी डीपला इचेल. विकेटचं पतन. पहिला धक्का. टीम मराठा वॉरियर्स महत्वाचा गडी मंगेश सूर्यवंशी बाद. नवीन फलंदाज सुनील सूर्यवंशी आलेत. धावा कराव्या लागतील. ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करता सुरुवात चांगली करून दिली मंगेश सूर्यवंशी यांनी, परंतु आता शेवट चांगला करण्याचा मानस दाखवावा लागेल, कारण सकाळचं सत्र आहे. शांत वातावरण. षटक क्रमांक 2 साठी आलेत अजय कुंभार. यांच्यावर दाखवला विश्वास. दुसऱ्या पंचमसाठी पहिला चेंडू. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अक्षय शिंदे आहेत यशांच्या मागे, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिला सामना ज्या वेळेला तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये खेळता, एक समाधानकारक धावसंख्या लावण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे. क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला केला, मागे धावत गेले. चेंडू शेवटच्या क्षणाला हातातून निसटला, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली कृष्णा शिंदे आणि झेल सुटला, परंतु प्रयत्न चांगला होता. एक धाव मिळते. फलंदाज नवनाथ यांना. नवनाथ यांचं देखील खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12-13. ड्राईव्ह केलाय सुनील सूर्यवंशी आणि सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. सुनील सूर्यवंशी यांचा दर्जेदार जय हनुमान चषक षटकार. चेंडूला चांगली फ्लाईट दिली होती, परंतु सुनील सूर्यवंशांची ताकद. लॉंगॉन क्लिअर केला चेंडूने. षटकाराने खातं उघडलंय सुनील सूर्यवंशी आणि एक हार्ड हिटर बॅटर आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा. अतिरिक्त उसळी मिळते या चेंडूवर. गोलंदाज अजय यांना डॉट बॉल. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. बॅक ऑफ द लेंथ. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे अक्षय शिंदे उर्वरित काम करतात. पूर्ण 2 पंचमचा खेळ झालाय समाप्त.
टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18. 19 धावा, माफ करा, 19. चिखलेवाडी विपक्ष शिंगमोडेवाडी. चला कॅप्टन या टॉससाठी, दोन्ही टीमचे कॅप्टन. चिखलेवाडी त्यांच्या विरोधात टीम खेळेल शिंगमोडेवाडी. आणि पहा, पाटण तालुका क्रिकेट कमिटीचं कौतुक, कारण फर्स्ट एड बॉक्स उद्घाटन सामन्यापासून तुम्हाला पाहायला मिळतो. आणि अशी कमिटी पाहिजे जी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देईल, कारण आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे आणि आपल्या तालुक्याचा क्रिकेटचा स्तर कसा उंचवला जाईल हे शिवाजी द बॉस आणि त्यांची कमिटी आवर्जून लक्ष देते. आणि या बाबी खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात आणि ते मात्र पाटण तालुका क्रिकेटमध्ये तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतात. आणि यासाठी या तालुक्याचा क्रिकेटचा स्तर हा वाढत चालला आहे. षटक क्रमांक 3 शैलेश शिंदे. पहिला चेंडू, पहिला चेंडू चांगला आपटलाय. उंचीचा चांगला वापर शैलेश शिंदे, ज्या प्रकारे त्यांची उंची आहे. चेंडू खेळपट्टीवर ज्यावेळेला पडला आणि अतिरिक्त उसळी मिळते. एखादा उंचपुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतो, त्यांच्या उंचीचा फायदा त्यांना मिळतो, पण तो टप्पा चांगला होता. हा देखील चेंडू आपटलाय. शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. वनपडती ओव्हरचा इशारा स्क्वेअर लेग पंच संदीप पाटील सरांचा. पहिले 2 चेंडू ज्या प्रकारे शैलेश शिंदे यांनी हाताळलेत, जणू काही फलंदाजाला सांगितलं मी सातत्याने शॉर्ट बॉल टाकेन. पहिले 2 चेंडू आले डॉट. हाफ ट्रॅकर चेंडूवर पोलचा प्रयत्न. चेंडू हवेत जरूर होता, परंतु एक धाव मिळेल गोशांकी क्षेत्रामध्ये. नवनाथ सावंत. पहिल्या 2 पंचमचा विचार केला तर धावा आल्या होत्या 19 आणि या तिसऱ्या पंचममध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिल्या. चला या शिंगमोडेवाडी कॅप्टन. शॉर्ट जॅक करण्याचा प्रयत्न डिपला आहे. स्क्वेअर लेग चेंडू पकडला जाईल असे आहेत. अजय शिंदे फेकी करतील, तत्वर 1 धाव मिळते. वेलकम टीम शिंगमोडेवाडी. स्वागत आहे आपलं. बनपुरी विभागातील एक चांगला संघ, सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं गाव शिंगमोडेवाडी. पायफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. 1 धाव मिळते घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 3 पंचम अखेर 1 गडी बाद. बावीस धावा. आज विजय सावंत नाहीत आणि त्याच्यामुळे कदाचित हा संघाला चौथा गोलंदाज कोण. येस, परंतु कौतुक करेन मी या संघाचं, कारण ज्या प्रकारे त्यांचं ओळख आहे त्यांच्या टीमची. चॅम्पियन मायादेवी कुसरून बरोबर 12 मिनिटांमध्ये 3 पंचम हाताळलेत. चला 3 मिनिटं राहिले तुमच्याकडे, स्पीडअप करूया थोडंसं. आज जय हनुमान चषकाचा पहिला दिवस आहे आणि जे प्रेक्षक ओमसाई MTCवर जोडलेत तमाम प्रेक्षक वर्गाचं, प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. अर्जुन पवार आलेत चौथ्या पंचमसाठी. 22ला 1 टीम मराठा वॉरियर्स. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. अक्षय शिंदे यांनी पायाने अडवलाय चेंडू. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका क्रिकेट. 1 धाव वाचवले आपल्या टीमसाठी. वाईटची 1 धाव मिळते आणि विशेष म्हणजे अक्षय शिंदे यांचं SC रक्षण नेहमीच अप्रतिम होत असतं, त्यासाठी त्यांची मेहनत खूप आहे. यॉर्करचा चेंडू चांगला ऑन ड्राईव्ह. पाय लागला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. कव्हर करतोय चुकी. दुसरी धाव देखील इथे मिळेल. एक्स्ट्रा कव्हर डीप वरून आला. तद्वर 2 धावा मिळतील. कदाचित चांगले फुटबॉल खेळत असावे मिडविकेटचे क्षेत्ररक्षक कृष्णा शिंदे. चेंडू चांगला पायाने पास केला, परंतु कव्हर्सला
असं वाटलं नव्हतं की चेंडू तेवढ्या वेगाने येईल त्यांच्याकडे. 2 धावा मिळाल्यात. ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे. रोहित शिंदे चेंडू खाली. चांगलाच अंदाज रोहित शिंदे यांचा. एक छोटे खेळाडू आहेत, वय वर्ष अंडर-19चे खेळाडू, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण, विकेटचं बदल. वेलकम टीम चिखलेवाडी, आपलं स्वागत आहे. वेलकम नितीन दादा. SCT माणाईनगर चे हार्ड हिटर बॅटर, एक डावखुरे हाताचे शैलीदार फलंदाज, त्यांच्या नावाची देखील चर्चा पाटण तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने होत असे. नवीन फलंदाज सौरभ सूर्यवंशी. पहिला चेंडू डाऊन द लेग साईड सोडून दिलाय. चांगला निर्णय, व्हाईट बॉल. 1 धाव एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे, 26 धावा. आणि कधी कधी या एक्स्ट्रा धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये महाग ठरू शकतात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हाफ ट्रॅकर चेंडू पोल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावर. आणि विशेष म्हणजे टॉस जिंकला टीम चॅम्पियन मायादेवी कुसरुण, त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, पुढे सरसावले होते. एसटी रक्षक हुशार आहेत. अक्षय शिंदे, अप्रतिम एसटी रक्षण, फलंदाज बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. 27ला 3. चांगलं एसटी रक्षण म्हणून माझ्या नावाची का चर्चा केली जाते पाटण तालुका क्रिकेटमध्ये, त्याचं प्रात्यक्षिक अक्षय शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आदित्य सूर्यवंशी. शॉर्ट पोल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. शैलेश शिंदे डीपला होते, त्यांना दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. फेकी गोलंदाजच्या दिशेने केले जरूर. 2 धावा मिळतील. फलंदाज आदित्य सूर्यवंशी यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 29. 30 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम चॅम्पियन मायादेवी कुसरुण, 30 रन्स टू विन. चला नाणेफेक करणार आहोत आपण. चिखलेवाडी विपक्ष शिंगमोडेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला टॉससाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. चिखलेवाडी शिंगमोडेवाडी. मी विनंती करेन आदरणीय भाऊ सूर्यवंशी साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉसचा बॉसमध्ये श्री सोमनाथजी पाटील साहेब यांचा कटआउट आहे, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला. आणि संपूर्ण शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी शिळची टीम आहे. शिळ म्हटलं की या संघाचं नाव आपण आदराने घेतो. एका बाजूला टीम आहे चिखलेवाडी, ओमकार यादव, आणि दुसऱ्या बाजूला विक्रम मोहिते. यास आपण हेड अँड टेल कॉल करणार आहोत भाऊ यांच्या शुभ हस्ते. येस, विक्रम मोहिते कॉल करतील हेड अँड टेल. छापा काटा. छापा कॉल केलाय विक्रम मोहिते आणि इट इज अ टेल. तेच छापा. छापा म्हणजे हेड, टेल म्हणजे काटा. टॉस जिंकलाय महत्त्वाचा ग्रामपंचायत चिखलेवाडी. 20 चेंडूंचा सामना आहे. सध्या क्रिकेटचा फॉर्मॅट बदलला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. यावर्षी ग्रामपंचायत चिखलेवाडी टीम कशी खेळली? चालू आहे, पोरांचा प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत आम्ही एक सेकंड प्राईज मारलेलं आहे. अजून ट्राय करू आम्ही. आज शनिवारचा दिवस टीम आहे? नाही,
पोरं नाही आहेत तरी पण ट्राय करू खेळायचं आम्ही. खूप सारे शुभेच्छा असतील. विक्रम मोहिते तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 20 चेंडूमध्ये कितपत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करेन. आज आमचे सर्व टॉप ऑर्डरचे खेळाडू नाहीत, फक्त नवीन खेळाडू घेऊन खेळणार आहे. तरी प्रयत्न चांगला करू, जास्तीत जास्त धावा काढायचा. मित्रांनो, हा कॉन्फिडन्स पाहिजे. आज ते सांगतात की टॉप ऑर्डरचे आमचे काही खेळाडू नाहीत, परंतु तुमच्या बोलण्याचा कॉन्फिडन्स आवडला. टीम कशी खेळेल, कारण टीमकडून काय अपेक्षा असतील? आज तुम्हाला संधी मिळते, संधीचं सोनं करायला पाहिजे नवीन खेळाडूंनी. नक्कीच नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळणार आहे, कारण की टॉप ऑर्डरचे आमचे 5ही खेळाडू आहेत आणि नवीन खेळाडूंनी या संधीचं सोनं करायचं आहे आणि चांगला खेळ करून आपल्या टीमचं जिंकण्यासाठी मदत करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. ज्या वेळेला तुमच्याकडे चांगले खेळाडू नसतात टीममध्ये, नवीन खेळाडूंना संधी मिळते, त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही संधीचं सोनं करता, तुमच्या गावाचं नाव होतं, तुमचं नाव होतं. टॉस जिंकला ग्रामपंचायत चिखलेवाडी, त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी शिंगमोडेवाडी आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. बाजूला बसा. अहो बसा ना इकडे. 30 धावांचं लक्ष. प्रारंभिक जोडी विनायक शिंदे. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर, मागे धावेल, एक टप्पा. दुसरा टप्पा चेंडू अगदी सीमारेषा ओलांडत असताना आउटफील्ड या आरएसए गोटिवलीची तेज आहे. धावा मिळतील पहिल्या चेंडूवर. विनायक शिंदे यांना 4. येतोय चौकार. येस, 5 धावा. पाच धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली. टीम शॉटआर्म पूल केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र खाली आहे. फटका अप्रतिम विनायक शिंदे यांचा. बॅक टू बॅक सलगचा दुसरा जय हनुमान चषक चौकार. पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची फलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ती मात्र करत असताना विनायक शिंदे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू सौरभ यांचा आणि सौरभ यांना कुठेतरी टप्पा आता बदल करावा लागेल, कारण पॉवर प्लेच्या पंचामध्ये 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला आणि डीपला मिडविकेट तैनात केला आहे या पहिल्या पंचमसाठी. चांगला कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक यासाठी तैनात केला आहे. एकदा मेल विनायक शिंदे यांना अंडरआर्म थ्रो केलाय. कौतुक करेन मी कर्णधाराचं, कारण ज्या प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलंय. एक्स्ट्रा कव्हर आहे आणि त्या दिशेला फटका विनायक शिंदे यांचा. एकदा मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. आज 30 धावांचं लक्ष पार करायचं आहे. केपी कॅप्टन आहेत शिवगर्जना मिरासवाडीचे आणि ॲज अ स्कोरर कॅप्टन पाहिजे तर असा. हा देखील चांगला लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह, डीप पॉइंट, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. फलंदाज अर्जुन पवार यांच्या बॅटमधून चौकार. पहिल्याच पॉवर प्लेच्या पंचामध्ये आक्रमणाची धुरा या दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावर घेतल्या. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅकफुटला जाऊन चांगला फटका. जय हनुमान चषक 2026चा पहिला दिवस आणि पहिल्याच पंचममध्ये सौरभ यांच्यावर आक्रमण केले. हा देखील चांगला ऑन ड्राईव्ह. मिड ऑन आहे तैनात. धाव मिळत नाही. आदित्य यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. 15 चेंडू 16ची गरज. अजून सामना संपला नाही आहे. जर विचार केला ना तर 15 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. संतोष सूर्यवंशी कदाचित ऑन ड्युटी आहेत. केपी सकाळपासून बॅग तर खाली ठेवली नाही, म्हणजे बॅगेत खूप महत्त्वाच्या गोष्टी असाव्या.
चांगला ऑन ड्राईव्ह मिडॉनला चुकी करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल तद्वर. या मॅचमध्ये विकेट हवी आहे टीम मराठा वॉरियर्स शिळला. जर विकेट आली ना तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. एक पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 15 धावा धावफलकावर अजून 15 पाहिजेत. आणि जर विकेट मिळाली ना तर टीम कमबॅक करू शकते. मराठा वॉरियर्स विकेट घ्याव्या लागतील. हाफ टॅकर चेंडू पूल केलाय. डीपला आहे मिड विकेट. तो राहील दूर. धावा मिळतील. या चेंडूवर देखील 4. जय हनुमान चषक. चौकार. 4 धावेंनी टीमची धावसंख्या पुढे जात असताना 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. ही प्रारंभिक जोडी चॅम्पियन माळादेवी कुसरूंची. आणि सुरुवात मात्र त्यांनी ज्या प्रकारे केली आहे 30 धावांचं लक्ष्य पार करण्याचा प्रयत्न अगदी आत्मविश्वासपूर्ण चालू आहे. सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. लॉंग लेगवरून आता चेंडू आणावा लागेल. हा 1 धाव मिळते. वेलकम गेटच्या दिशेने हा चेंडू गेलाय. चेंडूची वाट पाहू नका प्लीज. चला मॅच चालू ठेवा. पंचांना देखील विनंती असेल जे आमचे खेळाडू आहेत ना बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लीज चेंडू द्या. तो जर जवळपास असेल तर मॅच थांबवू नका. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरसवाडीचे देखील जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागे थांबाल चेंडूसाठी तर खूप बरं होईल. कारण चेंडू लवकर येऊ शकतो त्यामुळे मॅच देखील थांबणार नाही. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगला फटका क्रिकेटचा पुस्तकी फटका. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला होते तैनात. चेंडू त्यांच्या डोक्यावरून एक टप्पा सीमा पार. चौकार. चांगल्या दर्जाचा फ्रंटफुटला येऊन पंच केला फलंदाज अर्जुन पवार यांनी. 6 धावांची गरज आहे. हा देखील चांगला पुलचा फटका. गॅपमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक जरूर आहे तैनात डीप स्क्वेअर लेगला. इथे 1 धाव मिळते आणि कौतुक करावं लागेल टीम चॅम्पियन माळादेवी कुसरूंचा. पहिल्या 2 पंचांमध्ये धावा केल्यात 25 धावा. 10 चेंडू 5 ची गरज. दहा चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे एखादा निर्धाव पंचम आला तर क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट आहे आणि कधी काही होईल याचा नेम नाही. गोलंदाजीसाठी आले आहेत. उत्तम कामगिरी करावी लागेल. सर्वोत्तम. उत्तम यांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल. चुकी करतोय क्षेत्ररक्षक. अशा चुका तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. आता अवघी 1 धावेची गरज आहे विजयासाठी. एक धाव हवी आहे. 1 धावेची आवश्यकता असताना खणखणीत अर्जुन पवार यांचा फटका विजयाला गवसणी घालणारा. अभिनंदन टीम चॅम्पियन माळादेवी कुसरून. आपण तारीख अगोदर ठरवलं त्यानं ती तारीख त्याला सांगितलं होतं की पुढे चालतंय. चांगली कामगिरी टीम चॅम्पियन माळादेवी कुसरून. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. तिथून त्यांचा खेळ चालू झाला. तो या स्पर्धेत देखील चालू राहिला. कौतुक करावं लागेल. हार्ड लक बॅड लक टीम मराठा वॉरियर्स. चुका केल्या जरूर फलंदाजांनी. धावफलकावरती नोंद केल्या 29. त्यानंतर खराब गोलंदाजी आणि त्याचा फायदा घेतला टीम चॅम्पियन कुसरून. चला चिखलेवाडी फिल्डिंग लावा. या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच अर्जुन पवार.
काय देऊ ऐका नाही कोणी दिला